भ्रष्टाचारामुळे कुठे आणि किती कसं पाणी मुरतं आणि त्यातून कसं नुकसान होतं याचा एक उत्कृष्ट नमुना रत्नागिरीमधल्या नातूवाडी धरणासंदर्भात पुढे आलाय। कोट्यवधी रुपये खर्चून बळीराजाची शेती अजूनही पाण्याविनाच आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातलं नातूवाडी धरण 1994 मध्ये पूर्ण झालं। तब्बल 24 किलोमीटरचा कालवाही बांधण्यात आला। खरं तर नातूवाडीच्या धरणाच्या पाण्याचा 25हून अधिक गावांना फायदा होणं अपेक्षित होतं, मात्र तो झालेला दिसत नाहीये। कालवा बांधण्यापासून त्याच्या डागडुजीसाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च झाले, मात्र प्रत्यक्षात हा सगळा खर्च कागदावरच झाल्याचं उघड झालंय। परिणामी बळीराजाच्या शेतापर्यंत कालव्यातलं पाणी पोचतच नाहीये। सुरुवातीला थोडासा उपयोग झाला 1-2 वर्ष, त्याच्यानंतर या कालव्याची टिचिंग तुटल्यामुळं झाडं त्याच्यातून निघून झाल्यामुळं पाणी सर्वत्र जिरपून जातो। जिथे शेतीला पाणी योग्य ते मिळत नाही आणि जे ठराविक पर्याय जे पूर्वीचे ओढे आहेत त्या ओढ्याने पाणी जातो, शेतीत पाणी जात नाही। ती मोरी बांधताना त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्याच्यातून पाणी जाईल असं काम न करता फक्त आम्ही काम केलं असं दाखवून फक्त पैसे लाटण्यासाठी काम केलेल्या कामातून तिथून बांधलेल्या मोरीतून पाणी जाऊ शकणार नाही हे प्रत्यक्षात पाणी काढल्यानंतर निदर्शनास आम्हाला आलेलं आहे। पावसाळ्याचं पाणी मोऱ्यातून जाण्यासाठी 2,97,00,000 रुपये खर्चून कालव्यावर 11 मोऱ्या बसवण्यात आल्या, मात्र तेही काम अतिशय निकृष्ट दर्जाचं करण्यात आलंय। ज्या मोऱ्यांचं जॉईंट झालं ते जॉईंट करण्यासाठी त्या सिमेंटच्या बॅगा ठेवल्या आणि त्याच्यावरती माती ओतली आणि त्याच्यामुळं त्या मोऱ्या आता तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत। त्या मोऱ्या पाईपलाईन मधून स्पष्ट दिसतात, पाईपलाईन पण व्यवस्थित जे सिमेंटचे पाईप जोडलेले आहेत त्याच्यामध्ये पण गॅप पुष्कळ आहे, त्याच्यातून त्या सिमेंटच्या बॅग ज्या ठेवलेल्या आहेत त्या दिसत आहेत आणि त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचं सिमेंट वापरलं नाही, पण सिमेंटच्या बॅग त्याच्यावर चिकटवून ठेवलेल्या आहेत। नातूवाडीच्या या मोऱ्यांच्या बांधकामासंदर्भात माहिती घेण्यासाठी आम्ही पोहोचलो पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात। अधिकाऱ्यांनी मोऱ्यांचं काम पूर्ण झाल्याचं सांगितलं, मात्र नेमक्या जोडणीजवळ पोती कशासाठी टाकण्यात आली आहेत हे मात्र अधिकाऱ्यांना सांगता आलं नाही। आरसीसी पाईप एकमेकाला मेल फिमेल कॉलर आहेत, त्या व्यवस्थित एकमेकाला फिडिंग करून त्याला सिमेंट कॉन्क्रीट सिमेंटनं पूर्ण आतून बाहेरून मॉर्टर लावून पॅक केले। मग सिमेंटच्या पोत्या का लावलेल्या आहेत त्याला? सिमेंटच्या पोत्या लावलेल्या आघाडी सरकारच्या काळात अनेक प्रकल्पांवर कोट्यवधींचा खर्च झाला, मात्र कोकणातल्या एकाही गावाला त्याचा उपयोग झालेला नाही। आता तरी युती सरकारनं नीट लक्ष घालून प्रकल्पांची कामं करावीत एवढीच कोकणातल्या जनतेची अपेक्षा। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।